कथेचं नाव वारसाभूतांचा भाग दुसरा. भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. लेखक आहेत सौरभ महाडिक. नकळत ते दोघे अखेर त्या गावच्या वेशीवर येऊन पोचले, ज्या गावाचं नाव होतं वारसगाव. तर इथे प्रवास संपत नाही. आता पुढे गावातील तिथल्या एका वाड्यात त्यांच्यासाठी ठरल्याप्रमाणे ऑफिसकडून राहण्याची सोय केली होती. पुढे ते दोघेही गाडीतून उतरले हे पाहून त्या वाड्यातून एक वृद्ध व्यक्ती बाहेर आला. ती व्यक्ती आपलीच वाट पाहत असावी असा दोघांनीही प्राथमिक अंदाज घेत त्याला नाव विचारले. त्याचे नाव सदाभाऊ आहे व तो या वाड्याचा रखवालदार असल्याचे त्याने सांगितले. दोघेही फ्रेश होऊन लगेच झोपण्यासाठी प्रयत्न करू लागले. पण प्रवासात खूप भयान अनुभव आल्याने अजयला झोप येत नव्हती. राहून राहून सारखे तेच चित्र त्याच्या डोळ्यांसमोर येत होते. तो बँडबाजाचा आवाज, माणसांनी भरलेला ट्रक, त्या माणसांचा ओरडतानाचा तो किळसवाना आवाज, त्यामुळे झोप काही केल्या येत नव्हती. पण शेजारी समीर मात्र अगदी बिनधास्त झोपी गेला, जसं त्याच्याबरोबर काही घडलंच नाही. शेवटी खूप उशिराने अजयचा डोळा लागला खरा, पण तोपर्यंत सकाळचे 4-5 वाजले होते. अजय उठ, चल, आता किती वेळ झोपणार अजून? वाजले बघ किती. समीर म्हणाला, मीटिंगसाठी आपल्याला थोड्या वेळात निघायचं आहे. चल उठ पटकन. समीरच्या आवाजाने अजय पटकन उठला. काही वेळातच दोघे मीटिंगसाठी त्या वाड्याबाहेर पडले. त्यांच्याबरोबर वाड्याचा रखवालदार सदाभाऊ हा देखील होता. जमीनदाराचा वाडा गावातच असल्याने ते तिघेही तेथे चालत चालले होते. त्या दोघांना गावात फिरताना पाहून लोक त्यांना विचित्र कावऱ्या-बावऱ्या नजरेने बघत होते, तर काही लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव न वाचलेलेच बरे असे दिसत होते. जसे जसे ते गावातून पुढे जाऊ लागले तसे तसे समीर व अजयला तिथल्या लोकांचा, त्यांच्या वागण्याचा अंदाज जरा खटकला. त्या गावातले लोक एखाद्या भीतीखाली वावरत असावेत किंवा कसल्या तरी विचारात अडकलेले असावेत असे दोघांनाही वाटू लागले. त्या गावातील ती स्मशान शांतता, ते विचित्र लोक, हे सर्व अनुभवल्यावर दोघांनाही ते गाव वाटत नव्हते. पुढे ते दोघे जमीनदाराच्या वाड्यावर पोहोचले. खूप वेळ जमीनदाराबरोबर दोघांची मीटिंग चालू होती, पण जमीनदार ती जमीन काही विकायला तयार नव्हता. पण तो जमीन न विकण्यामागचे पक्के कारणही तसे देत नव्हता. जमीनदार नाही बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही स्पष्ट होत नव्हते. खरं तर जमीनदाराला सुद्धा मनातून ती जमीन विकायची होती, पण ती थेट तसं बोलू शकत नव्हता किंवा कसल्या तरी भीतीपोटी तो विकू शकत नव्हता. आणि तीच गोष्ट त्याच्या बोलण्यातून समीरने ओळखली होती. तेवढ्यात कोणाच्या तरी जोरात ओरडण्याचा आवाज आला. निशा, निशा, मी चुकलो, मला माफ कर निशा, असे कोणीतरी ओरडत होते. तो आवाज ऐकून अजय घाबरला व त्याने घाबरतच त्या जमीनदाराला विचारले, कोणाचा आवाज आहे हा? तेवढ्यात त्याने तो आपल्या वेड्या मुलाचा संतोषचा आवाज असल्याचे सांगितले. मुलाचा ओरडा ऐकून जमीनदार जरा कासावीस झालेला दिसला व तो शेवटी उठला व ती जमीन मला विकायची नाही असे सांगून दोघांना तेथून निघायला सांगितले. समीर व अजय दोघे त्या वाड्यातून बाहेर आले. अजय वैतागून म्हणाला, समीर यार बॉसला पण इकडेच जमीन हवी का? काय आहे इथे असं? सर्व काही भकास वाटते. आपण बॉसला सांगू, इथे जमीन घेण्यात कसलाच फायदा नाही. आपण हवं तर दुसऱ्या ठिकाणी यापेक्षा चांगली जमीन बॉसला मिळवून देऊ. अजय समीरला बोलत होता. चल आता जेवण करून आपण दुपारीच निघूया या गावातून. दिवसाचे गेलो म्हणजे कसलं टेन्शन नाही की कसली भीती नाही, असं अजय समीरला सांगत होता. पण समीर मात्र कसल्या तरी वेगळ्याच विचारात हरवला होता. त्याने अजयच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. समीर ऐकतोस का मी काय बोललो ते? अजयने त्याला आवाज देत म्हटले. हां,
हां बोल ना, काय झालं? काय बोलत होतास तू? समीरने अजयला थोडे गोंधळून विचारले. अरे मी म्हणालो आपण दुपारी निघूया या गावातून. इथे वेळ घालवण्यात काही फायदा नाही. उलट आपल्या जीवाला धोका होऊ शकतो इथे राहिले तर. चल आता आपण जेवण करू आणि लगेच या गावातून निघूया, अजय समीरला म्हणाला. त्यावर समीर म्हणाला, अजय जरा थांब. ही जमीन आपल्या कंपनीला आपण नक्की मिळवून देऊ शकतो. मला त्या जमीनदाराच्या बोलण्यातून त्याला त्या जमिनीत काही इंटरेस्ट नाही हे जाणवलं आणि तसाही त्याला त्या जमिनीचा फायदाही नाही. मग तो का विकत नाही ही जमीन? अजयने समीरला अजून जास्त वैतागलेल्या आवाजात विचारले. तो खरंच फार वैतागला होता. त्यावर समीर म्हणाला, अजय आपल्याला काही दिवस इथे राहावं लागेल. जमीनदार ती पडीक जमीन नक्की का विकत नाही याचं कारण समजून घ्यावं लागेल. म्हणजे मग त्या जमीनदाराला पटवून आपण ती जमीन विकायला त्याला तयार करू शकतो. अजयला समीरचे विचार काही पटले नव्हते, पण समीरवर त्याचा विश्वास होता. जर समीर बोलतोय तर त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी प्लॅन असणार. म्हणून अजय जबरदस्ती का होईना अजून काही दिवस त्या गावात राहायला तयार झाला होता. दुपारचं जेवण झाल्यावर समीरने बॉसला फोन केला व जमीनदाराबरोबरच्या मीटिंगचा घडलेला सर्व प्रकार बॉसला सांगितला. तसेच काही दिवस इथेच मुक्काम ठोकणार असल्याचेही त्याने बॉसला कळवले. बॉसबरोबर बोलणं झाल्यावर समीर कुठेतरी बाहेर जायचं आहे अशा तोऱ्यात वावरत होता, किंवा तशी तो तयारी करत होता. अजय हे सर्व एका जागी शांत बसून पाहत होता. तेवढ्यात समीर अजयला आवाज देतो. अजय चल, आपल्याला आता ती जमीन पाहायला जायचं आहे. वाड्यात बसून तरी काय करणार? बाहेर पडलो तर तेवढाच बाहेरच्या हवेत फ्रेश वाटेल, असा विचार करून अजयही लगेच निघाला. ते दोघे वाड्यातून बाहेर पडणार एवढ्यात सदाभाऊ तेथे आले व म्हणाले की जास्त वेळ त्या माळरानावर थांबू नका. संध्याकाळ व्हायच्या आत वाड्यावर परत या. संध्याकाळनंतर आम्ही कोणी बाहेर जात नाही. दोघांनाही सदाभाऊंचे म्हणणे जरा विचित्रच वाटले, पण सदाभाऊला होकार देऊन दोघेही गाडी घेऊन ती जमीन पाहायला निघाले. काहीच वेळात ते दोघेही त्या माळरानावर येऊन पोचले. वा, किती सुंदर आहे ही जमीन. अजय, कळलं का बॉसला ही जमीन विकत घ्यायची आहे ते? समीरने जमीन पाहून प्रसन्न होऊन अजयला विचारले. हो रे समीर, खरंच खूप सुंदर जमीन आहे ही. इथे आल्यावर डोक्यातले सर्व विचार कसे उडून गेले बघ. असं वाटतं इथेच राहावं. अजयसुद्धा आनंदित होऊन समीरला उत्तर देत होता. ते दोघे अशा माळरानाच्या अशा जमिनीवर उभे होते, ज्या जमिनीवर हिरवेगार मऊ गवत उगवले होते. त्यावर दुपारी सूर्याची किरणे पडल्यामुळे त्या हिरव्या गवताचं तांबूस सोनेरी रंगामध्ये बदल होत होता. जणू त्या जमिनीवर सोनंच उगवलं होतं. त्यात रंगीबेरंगी फुलपाखरे स्वच्छंदी उडत होते. मध्येच गाऱ्याची झुळूक त्या गवतावरून समुद्राच्या लाटेसारखी वाहत होती. निसर्गाचं मोहात पडणारं असं हे नयनरम्य रूप याआधी कदाचित या दोघांनी पाहिलं असावं. म्हणून की काय ते दोघेही त्या वातावरणात अगदी स्वतःला विसरून गेले. त्या दोघांना दुपारची संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही. एवढा वेळ मनमोहक दिसणारं त्या माळरानाचं ते रूप, ते तेज एखाद्या सूर्याप्रमाणे मावळू लागले होते. जसा जसा अंधार पडू लागला तसा तसा त्या माळरानाचं सुंदर रूप जाऊन भयान व भकास रूपात बदल व्हायला लागला. अजय मुळात भित्रा असल्याने आणि कालच्या रात्री घडलेला प्रसंग आठवल्याने त्याला त्या ठिकाणी थांबायला आता भीती वाटायला लागली होती. समीर चल, आता संध्याकाळ झाली. अंधार पडत चाललाय. आपल्याला निघायला हवं आता, अजय समीरला थोडा घाबरतच म्हणाला. समीरने घड्याळात पाहिले व दोघेही गाडीत बसून जाण्यास निघाले. आता सर्वत्र अंधार पडला होता. समीरने गाडी चालू केली आणि त्या माळरानातून बाहेर पडणार इतक्यात अचानक समीर आणि अजयला पुन्हा तोच कालच्या माणसांचा तो भयावह आवाज ऐकू आला.
त्याच काळीच पिळवटून टाकणाऱ्या किंचाळ्या. अचानक सुरू झालेला आवाज ऐकून अजयची पारावर चढली. अजयचे हृदय पुन्हा जोरात धडधड करू लागले. तो गाडीत बसल्या बसल्या भीतीने कापू लागला. समीरने पटापट गाडीचा स्पीड वाढवला आणि गाडी वेगाने चालवू लागला. रस्त्यातले खड्डे अगदी उडवत त्याने कसलाही विचार न करता गाडी वेगाने चालवली व ते दोघे सुखरूप त्या वाड्यावर येऊन पोचले. समीरची गाडी बघून सदाभाऊ धावत आले व दोघांनाही आत वाड्यात घेऊन गेले. पुढे काळजीने सदाभाऊने त्यांना विचारले, कुठे होता तेवढा वेळ? तुम्हाला काही झालं तर नाही ना? तुमची केव्हापासून मी वाट बघतोय. या गावात अंधारात फिरणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. पण ते दोघेही घाबरलेले असल्याने उत्तर न देता तसेच उभे होते, जसे कुठल्या तरी विचारात हरवल्यासारखे. सदाभाऊने अजयला पाहून काय झाले आहे ते विचारले, कारण तापामुळे अजय थंडीने थरथर कापत होता. सतत घडलेल्या 2 प्रसंगांमुळे भीतीने त्याला आता ताप भरला होता. त्याला ताप भरला आहे हे पाहून सदाभाऊ लगेच आतल्या खोलीत गेले आणि अजयच्या आरामाची व्यवस्था केली. अजयला बेडवर झोपायला सांगितले व समीरने बॅगेतून बरोबर आणलेली मेडिसिन काढून अजयला दिली. अजयला ती मेडिसिन देऊन आराम करायला सांगितले व समीर त्या रूममधून बाहेर आला. समीरने पाकिटातून सिगारेट काढली व सिगारेट ओढता ओढता घडलेल्या प्रसंगाचा विचार करू लागला. आज घडलेला प्रसंग आणि काल रात्री घडलेला प्रसंग तो आठवू लागला. फरक फक्त एवढाच होता की आज त्यांना बँडबाजाचा आवाज आला नव्हता किंवा तो वरातीचा ट्रकही कुठेही दिसला नव्हता. पण त्या माणसांचा तो भयावह आवाज, त्याचं काळीच पिळवटून टाकणाऱ्या किंचाळ्या त्या अगदी तशाच होत्या. समीर विचारात हरवलेला असताना सदाभाऊ तेथे आले. सदाभाऊंनी समीरला बाहेर काय घडले ते पुन्हा विचारले. त्यावर समीरने त्या घाटातल्या कालच्या त्या वरातीबाबत व आजच्या माळरानातील घडलेल्या प्रसंगाबाबत सदाभाऊंना सांगितले. सर्व सांगितल्यावर पुढे समीरने विचारले, सदाभाऊ, एवढ्या रात्री त्या घाटात लग्नाची वरात कोणाची असेल? सर्व शांतपणे ऐकल्यावर सदाभाऊंनी सर्व प्रसंग कळून आला. पुढे सदाभाऊ म्हणाले, ती त्या येड्या संत्याच्या लग्नाची वरात होती, ज्यामुळे पुन्हा कधीच आमच्या गावात वाजत गाजत तशी वरात गेली नाही. समीरने सदाभाऊंनी विचारले, संत्या म्हणजे तोच का तो जमीनदाराचा मुलगा जो आता वेडा आहे? हो, तोच तो येडा संत्या, ज्याच्यामुळे आज तो स्वतः आणि आमचं हे गाव एक शापित जीवन जगतोय. त्याच्यामुळेच या सुंदर वनाचं स्मशानभूमीत बदल झाला. सदाभाऊ पुढे म्हणाले, समीर, एकेकाळी आमचं हे गाव तालुक्यात आदर्श गाव होतं. इथे आम्ही सर्व हसत खेळत राहायचो. सर्व सण आम्ही मोठ्या उत्साहात साजरे करायचो. लहान मुले गावात खेळायची, बागडायची. गावातले वृद्ध माणसे पारावर बसून गप्पा मारायचे. सर्व कसे अगदी खेळीमेळीचे वातावरण होते. आमच्या गावात कॉलेज नसल्याने 10वी पूर्ण झाल्यावर सर्व मुले तालुक्याच्या गावी शिकायला एसटीने जात असत. अशातच गावातल्या अनिल आणि निशाचे प्रेम प्रकरण सुरू झाले. अनिल म्हणजे गावातील एका मजुराचा मुलगा. त्याला आई नव्हती. घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. पण अजय अभ्यासात खूप हुशार होता व मेहनती होता. तर निशा म्हणजे त्या जमीनदाराची मुलगी होती. तिच्या घरात एखाद्या स्वर्गासारखं वातावरण होतं. आणि संत्या म्हणजे संतोष, तिचा मोठा भाऊ. निशा ही दिसायला खूप सुंदर मुलगी होती. निशाचे ते निळेभार डोळे, काळेभोर लांब केस, तिचा गोरा वर्ण, तेवढाच शांत तिचा स्वभाव. निशा दिसायला एखाद्या स्वप्नसुंदरीपेक्षा कमी नव्हती. त्यामुळे अर्धा वर्ग तिच्या मागे असायचा. अनिल आणि निशा दोघेही एकाच वर्गात शिकत होते. अनिल हा वर्गातील इतर मुलांसारखा मस्तीखोर मुलगा नव्हता. तो वर्गातील एक हुशार मुलगा होता. अनिल निशाचाच गावातला असल्याने अनिलचा मेहनती स्वभावसुद्धा निशाला माहीत होता. त्यामुळे निशाचं फक्त अनिलवर लक्ष असायचं. ते दोघेही एकाच गावात असल्याने नेहमी एकत्र एसटीने प्रवास करायचे. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री जमली होती व पुढे त्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे निशा आणि अनिल गावाबाहेरच्या वेशीवर भेटू लागले. त्यांचे प्रेमसंबंध आता गावातील लोकांच्या नजरेपासून चुकले नव्हते. जसे दिवसेंदिवस त्यांचे भेटणे वाढू लागले तसे गावात दोघांच्या प्रेमाबद्दल चर्चाही वाढू लागल्या. अशातच ही बातमी निशाच्या भावाला म्हणजेच संतोषला कळली. नेहमीप्रमाणे निशा आणि अनिल गावाच्या वेशीबाहेर बसले होते व आपल्या भविष्याबद्दल स्वप्न रंगत होते. तेवढ्यात तिथे संतोष त्याच्या काही साथीदारांबरोबर आला. संतोषला पाहून दोघेही घाबरले, कारण संतोषच्या डोळ्यात रागाने आग उसळत होती.
संतोषने साथीदाराच्या मदतीने अनिलला खूप मारले. लाथाबुक्क्यांनी तुडवले. निशा संतोषला थांबवण्यासाठी रडत रडत खूप विनवणी करत होती, पण संतोष काही ऐकायला तयार नव्हता. त्यामध्ये येणाऱ्या निशाला पकडून 2 साथीदारांनी तिला घरी न्यायला सांगितले. तसे ते दोघे निशाला घरी घेऊन गेले. इकडे अनिल मात्र संतोषचा त्या तरुण साथीदारांचा मार खात होता. काहीच वेळात अनिल अगदी रक्तबंबाळ झाला होता. लाथाबुक्के मारून मारून अनिलला अर्धमेला केला. तरीही अनिलच्या तोंडून मात्र निशा निशा हेच निघत होतं. हे पाहून संतोषचा पारा आणखी वाढला व त्या रागात त्याने शेजारी पडलेला एक दगड घेतला व अनिलच्या डोक्यात घालून त्याला ठेचून ठार मारले. अनिल आता मेला हे कळायला लागल्यावर संतोष भानावर आला व त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अनिलला वेशीवरच्या झाडाखालीच गाडले. इकडे रडून रडून निशाचे डोळे सुजले होते. तिला अनिलला एकदा पाहायचे होते, पण तेवढ्यात निशाला अनिलच्या मृत्यूची बातमी ऐकू आली आणि तिच्या शरीरातील जसा जीवच निघून गेला. निशा दिवसेंदिवस खंगत चालली होती व एक दिवस वाड्याच्या वरच्या खोलीत रात्री निशाने एक चिठ्ठी लिहून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. त्या चिठ्ठीमध्ये निशाने असं लिहिलं होतं की, संतोष, तू मला आणि अनिलला तोडून खूप मोठी चूक केली आहेस. त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. अशा प्रकारे दोघांच्या प्रेमाचा शेवट फार वाईट झाला आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त संतोषच होता. त्याच्या आलेल्या रागातून 2 निरपराधी प्रेमी युगुलांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. निशाने आत्महत्या केल्यापासून संतोषला रात्री ती स्वप्नात दिसायला लागली. संतोष गावाबाहेर जाण्यासाठी वेशीवर आला की तेथे त्याला अनिल दिसल्याचा भास व्हायचा. हळूहळू गावामध्ये निशा आणि अनिलच्या भूतांचा वावर आहे अशा बातम्या पसरू लागल्या. वेशीवरून जाता जाता खूप जणांना वेशीवर 2 जण दिसलेले दिसायचे किंवा तसा त्यांना भास व्हायचा. त्यामुळे वेशीवरून जाताना लोक नेहमी घाबरून जात असत. गावात वेशीवरच्या भूताच्या दररोजचा नवनवीन कथा ऐकू येऊ लागल्या. पण हे फक्त काही दिवसांपुरतेच झाले. त्यानंतर पुन्हा सर्व पूर्वीसारखे नॉर्मल झाले. अशातच संतोषच्या लग्नाचा विषय निघाला व खूप मुली पाहिल्यानंतर संतोष शेजारच्या गावातील एक सुंदर मुलगी आवडली. तिच्याशी लग्न ठरल्यामुळे तो खूप खुश होता. खूप दिवसांनी वाड्यात असा आनंदी सोहळा होणार होता. संतोष त्याच्या हळदीच्या रात्री सर्व कार्यक्रम आटोपल्यावर त्याच्या खोलीत झोपायला आला व लाईट बंद करून बेडवर पडला तेव्हा त्याच्यासमोर अंधारातून अचानक निशा येताना दिसली. पण यावेळी ती एकटी नव्हती, तर तिच्याबरोबर एक विद्रूप चेहराही होता. कदाचित तो अनिल होता. संतोष, आम्हाला तू वेगळं केलंस. आम्ही तुला सोडणार नाही, असे म्हणून दोघेही संतोषचा गळा दाबू लागले. त्यातच निशाच्या बरोबर आलेल्या अनिलने एक मोठा दगड संतोषला मारण्यासाठी आणला आणि तेवढ्यात धाडकन संतोष उठला. बघतो तर काय, ते स्वप्न होते. संतोषला भीतीने घाम फुटला होता. त्यामुळे घामाने त्याचे कपडेसुद्धा ओले झाले होते. त्या रात्री संतोषला भीतीने रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मोठ्या उत्साहात लग्नाच्या तयारीला लागले. गावाकडे लग्न म्हटले की एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळतो. प्रत्येकजण अगदी आनंदात लग्न मांडवात वावरत असतो. तसा इथे सुद्धा सर्व गाव लग्नाच्या वरातीसाठी मांडवात गोळा झाला होता. थोड्याच वेळात नवरदेवाची म्हणजेच संतोषसाठी लग्नासाठी सजवलेली गाडी आली होती. तसे बाकी गावातील लोक वरातीच्या ट्रकमध्ये चढले. त्या ट्रकमध्ये बँडबाजावाले टपावर बसले होते, तर गावातील उत्साही तरुण मंडळी त्या ट्रकमध्ये उभे होते. वरातीच्या पुढे नारळ फोडला व संतोषची वरात लग्नासाठी निघाली. नवरीचे गाव अर्ध्या पाऊण तासावरच होते. दोन्ही गावांमध्ये फक्त तो घाट लागतो, ज्या घाटाने समीर तुम्ही दोघे आलात. मध्येच समीरला आठवण करून देत सदाभाऊ म्हणाले. पुढे नवरदेवाची गाडी गावच्या देवळात देवाला नारळ द्यायला थांबली व लग्नाची वरात गाजत वाजत मोठ्या उत्साहात नवरीच्या गावी जायला निघाली. काही वेळाने मागून संतोषची गाडीसुद्धा वरातीच्या मागून गावाबाहेर पडू लागली. गाडी जशी वेशीवर आली तशी पुन्हा नारळ द्यायला गाडी 2 मिनिटे थांबली. तसा संतोषला अनिलला मारलेला, काल त्याच्या स्वप्नात आलेले ते दोघं सर्व आठवू लागलं व मध्येच अचानक वेशीवरच्या झाडावरून कोणीतरी जोरजोरात खदखदून हसल्याचा त्याला भास झाला.
इकडे लग्नाची वरात आता घाट चढू लागली होती. ट्रक जरा जास्तच माणसांनी भरलेला होता. बँडबाजा ट्रकच्या टपावर जोरात वाजत होता. त्याच ट्रकमध्ये संतोषचे ते साथीदारसुद्धा मोठ्या उत्साहात ओरडत होते, कल्ला करत होते. ट्रक ड्रायव्हर गाडी चालवत असताना अचानक मध्येच एक तरुणी व एक तरुण रस्त्याच्या मधोमध चालत चालत गाडी समोर आली व त्यांना वाचवण्याच्या नादात त्याने घाबरून गाडीची स्टेअरिंग जोरात दरीच्या साईडला वळवली. हे सर्व पाहून आत्तापर्यंत मोठ्या उत्साहात आनंदात असणाऱ्या लोकांचा सूर आता बेसूर झाला होता. किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या होत्या. गाडी दरीतून खाली पडत असताना खूप जणांनी उड्या मारण्याचा प्रयत्न केला, पण हे सर्व एवढ्या लगेच घडलं की कोणी उडीसुद्धा मारू शकले नाही. ती वरात बँडबाजासह खोल दरीत कोसळली. त्याचा आवाज एवढा भीषण होता की घाटालगतच्या 4-5 गावांना त्याचा आवाज गेला. जशी एखादी दरड कोसळावी तशी ती वरात त्या घाटातून खाली दरीत कोसळली. मोठ्या आनंदात चाललेल्या त्या वरातीचं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. कोणाचे हातपाय तुटले होते तर कोणाची मान तुटली होती तर कोणाचे धड शरीरापासून वेगळे झाले होते. खरं तर गावाचं भविष्य त्या अपघातात संपलं होतं, कारण त्या वरातीमध्ये तरुण मंडळी जास्त होती. दुर्दैवाने त्या वरातीमधील कोणीही वाचला नव्हता. संतोषला अपघाताची बातमी कळताच त्याला घाम फुटू लागला व चक्कर आली व तो तसाच बेशुद्ध पडला. संतोषची गाडी लगेच हॉस्पिटलला वळवली. काही वेळात संतोषला शुद्ध आल्यावर त्याला गावात घेऊन आले. एव्हाना ही बातमी दोन्ही गावातसुद्धा समजली होती. त्यामुळे संतोषचे लग्नसुद्धा अपूर्ण राहिले होते. सकाळी ज्या गावात उत्साहाचं वातावरण होतं त्या गावात आता रडण्याचा, ओरडण्याचा किंचाळ्या ऐकू येत होत्या. गावात स्मशान शांतता पसरलेली असताना संध्याकाळी त्या वरातीच्या अपघातात वारलेल्या लोकांना ॲम्ब्युलन्समधून घेऊन आले. गावामध्ये प्रेतांचा जसा खच पडला होता. गावाचे रूपांतर आता स्मशानभूमीमध्ये झाले होते. जिकडे तिकडे रडण्याचा आवाज. कोणी आपला मुलगा गमावला होता तर कोणी आपला भाऊ गमावला होता तर कोणी वडील. प्रत्येक घरातील एक तरी माणूस आज त्या अपघातात गेला होता. गावात प्रेत जाळण्यासाठी फक्त एकच स्मशान होते, कारण गाव म्हटलं की तिथे लोकसंख्या कमी असते आणि त्यामुळे लोक मरण्याचं प्रमाणसुद्धा फार कमी असते. एवढे प्रेत कुठे जाळायचे म्हणून शेवटी त्यांना एकाच ठिकाणी मोकळ्या भागात माळरानात जाळायचे ठरवले, कारण माळरान गावाबाहेर काही अंतरावर होते व ती एक मोठी मोकळी जमीन होती. शेवटी रात्री उशिरा त्या सर्व मृत लोकांवर माळरानावर अंतिम संस्कार करण्यात आले. तो दिवस गावाच्या इतिहासातील काळा दिवस होता. संतोष घरी असला की निशा त्या वाड्यात असल्याचा त्याला भास व्हायला लागला व बाहेर पडला की त्या वेशीवरचे अनिलचे भूत त्याला दिसायचे. अपघातामध्ये एवढे सर्वजण एकत्र वारल्याने गावात भूतांचा वावर वाढला असल्याच्या नवनवीन गोष्टी ऐकू येऊ लागल्या. रात्रीचे कुत्रे खूप जोरजोरात भुंकत असत. कधीकधी तर कुत्रे रडल्यासारखे आवाज काढत असत. अशातच एके दिवशी गावाची दिंडी गावातून निघाली होती. ती दिंडी बाहेर माळरानावर येऊन पोचली आणि अचानक त्यांना खूप लोकांचा ओरडण्याचा, रडण्याचा विचित्र आवाज येऊ लागला. सर्वजण घाबरून भूत भूत ओरडून आपापल्या घरी पळाले. तेव्हापासून संध्याकाळ झाली की बाहेर कोणी एकटा दुकटा फिरत नसे, कारण लगेच त्याला भूतबाधा होते असे अनुभव खूप जणांनी त्या दिवसात घेतले होते. आधी अनिलचे भूत, मग निशाचे भूत आणि आता तर गावातील अपघात वापरलेल्या लोकांच्या अतृप्त आत्माही रात्री बेरात्री गावात भटकू लागल्या होत्या. आणि अशा प्रकारे आमच्या गावाला भूतांचा वारसा लाभला. सदाभाऊ अगदी हताश होऊन समीरला हे सर्व सांगत होते. ते ऐकून समीरला पडलेल्या त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाले होते. ते म्हणजे घाटातील ती वरात त्या संत्याची होती आणि ती त्यांना घाटातच दिसली, कारण त्या वरातीचे घाटात अपघात झाले होते. पण अजूनही काही प्रश्न समीरला पडले होते. ते म्हणजे संतोषचा वेड्या संत्या कधी झाला? वारसगावचा इतिहास समजला, पण इथल्या भूतांचं काय करायचं? भूतांचा वारसा असलेली ती जमीन आपल्या बॉसला कशी मिळवून द्यायची? हे सर्व विचार समीर करत असताना अचानक अजयच्या ओरडण्याचा आवाज आला. भूत भूत! ते ऐकल्यावर समीर आणि सदाभाऊंनी अजयच्या खोलीकडे धाव घेतली. इथे कथा संपत नाही. अजय भूत भूत का ओरडला
संतोषचा संत्या कधी झाला? समीर ती जमीन बॉसला मिळवून देणार का? भूतांचा वारसा लाभलेला वारस गावाला भूतांपासून मुक्ती मिळणार का? हे सर्व जाणून घेऊया पुढच्या आणि शेवटच्या भागात. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तसेच कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत बाय बाय.